आज सकाळच्या नाश्त्यामध्ये आमच्याकडे इडल्या होत्या आणि इथे मम्मी बघताय तुम्ही गरम गरम इडल्या काढते आणि मी पण मस्त छान नाश्ता केला इडल्यांचा। आणि नंतर मी ना Amazon वरून हा स्टँड ऑर्डर केला होता। हा ऍक्च्युली आम्ही फ्रीज साठी ऑर्डर केलेला, बट आम्हाला असं वाटलं की हा फ्रीजच्या बदली आम्ही वॉशिंग मशीनच्या इथे ठेवावा। सो हा काही असा दिसतो आणि ह्याला असेंबल वगैरे करत होते पप्पा आणि ह्याला व्हील। तर हा स्टँड आम्ही ना काय वॉशिंग मशीनला लावणार आहे आणि जो वॉशिंग मशीनचा स्टँड आहे व्हील वाला तो आम्ही फ्रीजला काढून लावणार होतो आणि ह्यामध्ये आमचा एवढा वेळ गेला, बट फायनली सगळं नीट सेट झालं। जर तुम्हाला ह्याची लिंक वगैरे हवी असेल तर मला कॉमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक। त्यानंतर मी या राख्या पण बनवलेल्या, त्याची फोटोग्राफी वगैरे केली आणि आज आमच्याकडे चाललेलं आणि आम्ही स्वतःच घरी कलर करणार होतो। म्हणजे आमची जी फ्रंट साईडची भिंत आहे फक्त त्यालाच कलर करायचं होतं, बट त्याचं काम तर खूप होत। भिंत पूर्ण आधी घासून घ्यायची होती। इथे पप्पा करतात आणि पप्पांसोबत मी पण इथे मदत करत होती त्यांना। आणि हा माझा मोराचा स्टिकर दिसतोय, हा आता काढायला लागणार आहे कारण हा थोडा खराब पण झालेला, कारण ह्याच्या बदली मी आता दुसरा नवीन स्टिकर मागवले आहे, सो ते पण आणि भिंत घासून घासून जो कचरा माझ्या हातावर उडलाय तुम्ही बघू शकता, पूर्ण भूतासारखी दिसते मी इथे। आणि घरामध्ये तर हा एवढा कचरा एवढा पसारा झालाय की काय सांगायलाच नको। सो नंतर आम्ही छोटासा टी ब्रेक आणि परत मग वॉल पुट्टी आम्ही लावायला स्टार्ट केली होती, ती पण आमची ऑलमोस्ट सगळी झाली। आता हे पूर्ण ड्राय व्हायला आम्ही ठेवून देणार आहे आणि सेकंड म्हणजे नेक्स्ट डे ला आम्ही। आणि संध्याकाळी मी मस्त मोमोज बनवले होते, ते मम्मी फक्त आता इथे फ्राय करते कारण माझे कझिन्स आले होते, म्हणजे माझी दीदी आणि माझा भाऊ आला होता, त्यांना पण हे मोमोज खूप आवडले। आणि लास्टली ह्या राख्या होत्या त्या मला सगळ्या पॅक करायच्या होत्या, ऑर्डरच्या राख्या होत्या। आणि प्लस ह्या ज्या 2 राख्या आहेत ना ह्या माझ्या स्पेशली जाणार आहेत जपानला। अँड येस, ही माझी 3rd इंटरनॅशनल ऑर्डर होती, सो मी खूप एक्साइटेड। दिवसाचा एंड पण या राख्या पॅकिंग मध्येच केला। सो ह्या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, टिल देन बाय बाय।